रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्णाने माझ्यासोबत पुन्हा एकदा आमचा दत्तात्रय बंडगर आहे, हे राहायला शेडूंगला जय मल्हार या ठिकाणी आहे. मला वाटतं महिन्या 2 महिन्यापूर्वी अशी त्यांची आमची गाडीवरून मला सोडण्याचं सहकार्य झालं, तेव्हापासून भेट झाली. आज माऊलीच्या सेवेला जेव्हा मी माझा दर दिवसाचा इथं कार्य असतं, फक्त कुठेतरी काही अडचण असेल तर मी नसतो, पण कुठेतरी लिहत असतो, एवढं खरं आहे. तर आज पुन्हा आमच्या माऊलीने मला बघून गाडी थांबवली. खूप खूप धन्यवाद. मी माऊलीला प्रार्थना करतो या विठ्ठलाच्या चरणी, विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की अशा या भाविकाला, कारण हे फार भोळे भक्त आणि भाविक भक्त आहे, यांच्या मनोकामना पूर्ण कर देवा. आणि यांच्या काही इच्छा असतील किंवा कामाचं काही नियोजन असेल किंवा जो काही त्यांचा संकल्प असेल किंवा जो काही मनोभावी विचार आहे त्याला पूर्णत्वाला नेण्याची भगवंत त्यांना सद्बुद्धी देव, त्यांच्या हातून चांगलं कार्य घडव. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, ही ओळ फार महत्वाची आहे. तुकाराम महाराजांनी नेहमीच सांगितलं की सत्य कर्म जिथं आहे तिथं भगवंत उभा आहे. भ्यायची गरजच नाही. का आपल्या हातून जर खोटं काय होत नसेल, नरा खरी खुन्नरा, चांगुलपणाची कीर्ती करा, नाही तर रांड्याचा उपजत मेल्याला भरा. आपण जर जिवंत आहे आणि आपल्या हातून जर चांगलं कार्य घडतंय तर भगवंताच्या अधिकारात आपल्याला सहकार्य करणं आहे. म्हणून मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया. जेव्हा आपल्या हातून चांगलं कार्य घडतं, आपल्या पाठीशी भगवंत आहे, तेव्हा तो भगवंत पाठीशी आहे म्हणजे काही चुका होणार नाही असं नाही. तो चुका जरी झाल्या तर त्यातून मार्ग काढायला ताकद देतो. आमच्या दत्ता बंडगर माऊलींचं जे काही त्यांनी आता थोडं नियोजन सांगितलं, शेवटी आता तो त्यांच्या व्यवहाराचा आणि व्यापारीचा आणि व्यवसायाचा भाग आहे. मी शाळेत शिक्षक आहे, त्यामुळे मला फक्त मुलांना शिकवण्याची ज्ञान आहे, पण बाकी त्यांचा जो काही व्यावसायिक धर्म आहे, व्यावसायिक कार्य आहे, त्याला यश लाभो. त्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते व्यवस्थित जुळो, हीच माऊली चरणी प्रार्थना. बोला रामकृष्ण. रामकृष्ण. विठ्ठला केशवा माधवा पांडुरंगा पंढरनाथा. आणि अशी आमच्या दत्त माऊलीला अशी एक विनंती आहे, कधीही इथून जाताना ते नावेशिवेला जातात, गाडीवरून अर्धा तास त्यांना लागतो आणि शेडुंग, तर कधी पण मी दिसलो की थांबत जावं, म्हणजे तुमच्या सेवेनंच मला आजिवलीला जाता येईल. खूप छान. धन्यवाद माऊली. रामकृष्ण.